अमरावती महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे। अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। महानगरपालिकेच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची तयारी, नियोजन व अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी 15 डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली। ही बैठक महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे पार पडली। अमरावती महानगरपालिकासाठी 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अमरावती महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात 4 जागा तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये 3 जागा राहणार आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतील। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी 6,77,180 मतदार असून त्यानुसार मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची मागणी करण्यात आली आहे। अमरावती महानगरपालिका निवडणूक मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदार जागृती करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात येत आहे। आचारसंहिता कक्ष निर्माण करण्यात आला असून अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। झोन निहाय आचारसंहिता दक्षता समिती कक्ष गठीत करण्यात आला आहे। माध्यम प्रमाण व संनियंत्रण समिती तयार करण्यात आली आहे। पुरुष मतदार 3,39,177, महिला मतदार 3,37,935, इतर 68 असे एकूण 6,77,180 मतदार राहणार आहेत। अमरावती महानगरपालिकेत एकूण 22 प्रभाग तर एकूण 87 जागा राहणार आहे। महिलांसाठी 44 जागा, अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 23 आरक्षित आहे। उमेदवारांसाठी खर्च मर्यादा 9 लाख रुपये आहे। यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची तारीख 23 ते 30 डिसेंबर 2025, छाननी प्रक्रिया 31 डिसेंबर 2025, अर्ज माघारी घेण्याची तारीख 2 जानेवारी 2026, चिन्ह वाटपाची तारीख 3 जानेवारी 2026 तर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। मतदारांना आपले नाव, मतदान केंद्र आणि उमेदवाराची माहिती शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मताधिकार मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे। तसेच mahasivoterlist.in या संकेतस्थळावरही माहिती घेता येईल। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या। कोणते वोटर सेंटरला तुम्ही काही स्पेशल स्वीप अंतर्गत वोटर सेंटर जसे सायन्स थीम करू शकता, इको फ्रेंडली करू शकता, असे वेगळे वेगळे करू शकता। बहुतशा केसेस मध्ये समजा काही सायन्स कॉलेज आहे तिथे सायन्स थीम करू शकता। असे एक एक्सपेक्टेड आहे की प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 7 झोन आहे तर 7ही झोन मध्ये या एक्सपेक्टेड आहे। पिंक झोन, पिंक तो है ही है। आता तुम्ही आपल्या स्तरावर आवरूनच पहा, मिनिमम 1-2 ते पूर्ण पिंक राहणार आहे, परंतु आपल्या स्तरावर आवरूने याचे नियोजन करावे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।